सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती. या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदरशा रनिंग बिटवीन द विकेट, परंतु 2 धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. उर्फीचा एक राखीव प्लेअर किंवा एक्स्ट्रा प्लेअर माझ्याकडे पाठवा प्लीज. मागे या मित्रांनो, सवय लावून घ्या आता, कारण युट्यूब लावू जेव्हा आपण खेळतो तेव्हा लगेच आपला एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे. विनंती करायला लावू नका. गोलंदाजी मार्कवर पंकज. सुंदर चेंडूला गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. फक्त 1 धावा कंप्लीट केली. नक्कीच 2 धावा घेता आल्या असत्या. मित्रांनो, झेल सुटलाय. पाहिला गेला तर झेल नसतं तर ही मॅच असते. काही मोठ्या प्लेअरला एक तंबूचा रस्ता मिळतो. सुंदर असा झेल. जे सोपं असतं ते सोपं करत जा, कारण जे सोपं असते कठीण करत गेला तर समजा तुमच्यासाठी सर्वच गोष्टी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मोठी चूक पाहतोय आपण. झेल निसटला. नक्कीच जीवदार मिळाले. सलामीला पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय. पंकज नाही आहे, विनय आहे ना तो. विनय हलक्यात पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा मानस, परंतु बॅटनी कडा घेतली. यष्टेष्ट करून पुन्हा एकदा चूक होतीये. बॅट कडे का लेग आहे. ओके, थँक्यू पंच. लेग बायच्या रूपाने नक्कीच 1 धावा कंप्लीट केली. त्या ठिकाणी थोडस यष्टेष्ट करून थोडीशी गडबड होतीये. पाहायला गेला तर पहिला सुद्धा झेल निसटला होता. या ठिकाणी चेंडू अडवायचा होता. नक्कीच या बिंदू चेंडूची सांगता झाली असती. थोडीशी रणनीती आखली. लगेचच 1 धावा कंप्लीट केली. पंकजाचं महत्वपूर्ण पहिलं षटक. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. आता मात्र उलट्या दिशेने पळायचं होतं. पाहिला गेला तर 1 धावा कंप्लीट करायचं. गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि एकाच रूपांतर 2 मध्ये नव्हे तर 3 मध्ये केलं. 3 धावा नक्कीच प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये. VRCC क्रिकेट संघ देगाव आणि जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी यांच्यामध्ये चालू असलेली पहिली लढत. क्षेत्ररक्षण संघ बॅटिंग स्वीकारली आहे. स्टेप आउट, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठलीही चूक नाही, परतावं लागेल. बॅक टू प्रवीण. आणि विनयची इथं खेळी मात्र स्टंप पोस्टला येते आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. नवीन बॅट्समॅन प्रसाद त्या ठिकाणी दाखल झाला, पण सुंदर चेंडू ठेवला. वाईड वर्कचा प्रयास केला. बिंदू चेंडूची सांगता एकंदरीत पहिलं षटक समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 7 धावा. 7. तो फास्ट घ्या पंच. गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज आपण पाहतोय अनुज. स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला आता आलेला फलंदाज प्रसाद आपण पाहतोय. सर फास्ट घ्या टाकून घ्या चेंडू प्लीज. अनुज जर्सी नंबर 23. पहिल्या चेंडूला मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. पण एक सुंदर असा झेल सुटला. एकाच रूपांतर 2 मध्ये नव्हे तर 3 मध्ये केलं. 3 धावांनी नक्कीच धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली.
सुंदरशी रणनीती या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत मोठा प्रहार केला पण डीप मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मित्रांनो झेल सोडू नका, झेल सुटली तर मॅच सुटते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असा चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा मारा, चेंडू चाललाय यष्टीदष्टाकडे. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. वारंवार दुसरा चेंडू प्रसाद यांना डॉट येतोय. दुसरं षटक प्रगतीवर असताना एकंदरीत स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावा. मात्र बॅटने गाडा घेतली, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. आउटफील्ड मागचं खूप फास्ट आहे. एक धावा कंप्लीट केली. याचं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाच रूपांतर मात्र 2 मध्ये केलं. 2 मात्र समाधान मानावं लागेल. चौकार षटकार अजूनपर्यंत व्हीआरसी संघाकडून आलेला नाहीये. पाहायला गेलं तर एकेरी दुकेरी धावसंख्या येते. मित्रांनो एकेरी दुकेरी धावसंख्येला तेवढंच महत्व आहे जेवढं तुमच्या षटकार चौकाराला आहे. आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय अनुज यांचं. जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी संघाकडून सुंदर असा गोलंदाज. दुसरं षटक आदळताना पुन्हा एकदा सुरेख चेंडू. प्रसाद याला वारंवार चेंडू डॉट टाकतोय. पाहिलं गेलं तर सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतोय. न समजलेले चेंडू जाऊन विसवतायत. याचा कान मंत्र नक्कीच देतोय रोशन त्याला. पुढे चेंडू आता मात्र ओळखलं होतं. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे. परतावा लागेल इथे प्रसादला माघारी. प्रसादची खेळी मात्र संपुष्टात आणि संधी असेल डीजेला. डीजे झालंय. मित्रांनो स्पर्धा कोणाची असो या माणसाचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि मान्यवरांमुळेच या स्पर्धेला खूप मोठं स्वरूप येतं. सन्मान्य दाखल झाले आरपी जाधव साहेब यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मी आपल्याला विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपले सुवर्ण पावले या ठिकाणी लाभली त्याबद्दल आम्ही खूप धन्य झालो. खूप धन्यवाद. बॅटने पुन्हा एकदा कडा घेतली. क्षेत्ररक्षक मागच्या बाजूला जाताना आता मात्र कुठलीच चूक नाही. ओळखलं होतं तिकडे बॅटने कडा घेतली. क्षेत्ररक्षक मध्ये कुठलीच चूक करत नाही. बॅट्समन अमरला स्वतः कर्णधाराला मात्र अमर आहे ना तो परतावा लागेल. बॅक टू प्रवेश संधी असेल डीजेला. होतीये फक्त आणि फक्त 12 धावा. हे 7च्या सरासरीने 12 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती नवीन फलंदाज येईल त्या ठिकाणी. याच्या नंतरचा सामना असेल राधाकृष्ण क्रिकेट संघ कापरेवाडी वर्सेस नवयुग क्रिकेट संघ बी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. या 7 चेंडूच्या नंतर लगेचच नाणेफेक केलं जाणार आहे. दोन्ही संघाने नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. राधाकृष्ण कापरेवाडी वर्सेस नवयुग क्रिकेट संघ बी. सन्माननीय प्रमोदजी नाचरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी सन्माननीय महेशजी लोंढे सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रमोदजी नाचरे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमचे पांगरी गावचे एक व्यक्तिमत्व, त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेसाठी. सुंदर चेंडू या ठिकाणी रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पंचांचा इशारा काय येतोय. विकेटचं पतन परतावं लागेल राहुलला. बॅक टू प्रवेलियन संधी असेल डीजेला.
सज्ज रोशन. बघूया कशा प्रकारे सामना करतात ते पुढील चेंडूचा. सकाळच्या सत्रातील चाललेला हा खेळीमेळीच्या वातावरणात हा दुसरा सामना. काही खराब असं बॉलिंगचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा भर आपल्याला पाहायला मिळते. बघूया रोशनच्या बॅटमधून आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते का. पुन्हा एकदा सज्ज रोशन. बघूया कशा प्रकारे सामना करतात. काहीसा न समजलेला चेंडू आणि चोरटी धाव घेण्यात यश आपल्याला पाहायला मिळते इथे VRCC संघाकडून. पुन्हा एकदा नितेश सज्ज. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला उर्फी संघाच्या नितेश कडून. काहीसा लेफ्ट साईडच्या दिशेने चालवले चेंडू असं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक धाव संख्या घेण्यात यश. याच्या नंतरचा होणारा सामना असेल राधाकृष्ण कापरेवाडी आणि नवयुग बी संघ. दोन्ही संघांना शेवटचा कॉल. चला लगेचच नाणेफेकीसाठी या. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. त्या ठिकाणी मध्ये क्षेत्ररक्षक होता तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत धावसंख्या धाव फलकावरती लागते 18 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदरशी रणनीती आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ उडपी संघाकडून. पाहिलं गेलं तर तिन्ही गोलंदाजांनी सुंदरशी कामगिरी केली. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब कामगिरी आपण पाहतोय. झेल निसटला. जीवदान या ठिकाणी मिळतोय बॅट्समनला. शेवटच्या चेंडू पर्यंत मित्रांनो लक्ष ठेवला परंतु झेल निसटला. पाहिलं गेलं तर सामन्याचा प्रेशर सांगून जातोय. क्षेत्ररक्षक थोडीशी खराब पाहिलं आपण परंतु गोलंदाजाने मात्र सुंदर कामगिरी केली. या ठिकाणी आतापर्यंत थांबून ठेवलंय मध्येच नाही घेत. आणि सुंदर चेंडूचा या ठिकाणी रणनीती आखली. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. फक्त 2 धावा खर्च केला. एका 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 21 धावा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. जिंकणारी 22 धावांचं लक्ष ठेवलंय जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी संघाने. सन्माननीय खापरेवाडीचे सन्माननीय व्यक्तिमत्व तुकारामजी शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं मानव कक्षामध्ये. तुकाराम शिगवण यांना विनंती असेल की मानव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. RP जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सन्माननीय महेशजी लोंढे सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय RP जाधव साहेब यांचा येतोजी सन्मान करायचा आहे. लगेच दोन्ही संघ दोन्ही करणारा विनंती असेल की वरती चला टॉच बॉक्स मध्ये चला. दोन्ही संघ नवयुग बी आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ टॉच बॉक्स मध्ये जाऊन थांबा वरती. VRCC चला पटापट. सन्माननीय RP जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. एका बाजूला संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी खापरेवाडी आणि एका बाजूला नवयुग क्रिकेट संघ बी यजमान संघ बी संघ खेळतोय. आज नाणेफेकीचा कौल केला जातोय. बघूया कोणाच्या बाजूने लागतो. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय. राधाकृष्ण क्रिकेट संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले बी संघाला. त्या ठिकाणी फोटो घ्या आणि RP जाधव साहेबांना विनंती करा आपण तिथेच थांबायचं. आपल्या हेतूची सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला खूप खूप धन्यवाद मॅच साठी. सन्मान्य RP जाधव यांचा हेतूची सन्मान करणे मी सन्मान्य महेशजी लोंढे आणि बाबूदादा यांना सुद्धा विनंती करतो की आपण सन्मान्य RP जाधव साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेसाठी आलात. नवयुग राजेश लोंढे दादा यांना विनंती करतो की आपण
नयू क्रिकेट संघातील जे स्कोररसाठी नाव दिलेले होते त्या सर्वांनी त्यातील 2 जणांनी यायचं स्कोररसाठी. जीवन उके निकेत मांजरेकर. आपण दोघांनी यायचंय. जीवन उके निकेत मांजरेकर. येऊ शकता. बसलायस ना जातो खेळायला. या ठिकाणी राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगरी कापलेवाडी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले नवयू बी संघाला फलंदाजीसाठी. सामन्याकडे आपण वळू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक नवीन गोलंदाज नाव सांगितलं प्रशांत. बऱ्याच दिवसानंतर आपण प्रशांत यांना गोलंदाजी करताना पाहू. ते पण पॉवर प्लेचं षटक प्रशांत यांचं. नक्कीच संघाला पंकजची उणीव थोडीशी भासेल पण पाहिला गेला तेवढी धावसंख्या उभी करता आली नाही. एकंदरीत धावसंख्या बनवायच्या आहेत. 21 किती म्हणायचं 22 ना तिकडे 22ला गोल करा 22ला गोल निलेश सलामीला निलेश आणि नॉन स्ट्राईकला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रतीक. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. असं म्हटलं तर मित्र देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे. देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे. पाहिलं गेलं तर सन्मान्य आरती जाधव यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. खूप खूप धन्यवाद. आपण याला आमच्या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. त्या ठिकाणी अमर होता परंतु नक्कीच षटकार असेल. झाडाच्या पानाला लागलेला चेंडू म्हणजे नक्कीच वडाच्या झाडाला जर का लागलं तर षटकार. सुंदरशी रणनीती आखली. दुसऱ्या चेंडू तो हॅवी थोडासा हॅवी साला पाठवून दिलं. सीमा रेषेबाहेर 7 धावांसाठी षटकार डिझाईन. पंच सांगतात वाईड. नक्कीच वाईडच्या रूपाने आव्हानात असून नक्कीच 1 ने भर घालेल. धावसंख्या पुढे सरकतीये. प्रशांत याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. चेंडू चाललाय 1 षटकारांसाठी. डीप मध्ये येतोय खणखणीत षटकार डीजे. पहिल्या षटकाने मला वाटते सामना संपेल. तर 2 धावांची गरज आहे फक्त. सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा सुंदरसा उत्संग गाठला आणि पहिल्या षटकामध्ये सामना जिंकला. एक हाती जय हनुमान क्रिकेट संघ उडपी संघाने. दोन्ही संघांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे बीएससी संघाला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी आपला हेतूची सन्मान केला जाईल. सन्मान स्वीकारायचा आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघाला विनंती असेल की चला एका बाजूने आतमध्ये चला. राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगरी कापलेवाडी एका बाजूने चला. क्षेत्ररक्षण स्वीकारून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया चला आतमध्ये एका बाजूने. त्या ठिकाणी
ठिकाणी सुंदरशी रणनीती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच जाईल. ज्या बॅट्समनने सुंदर अशी फलंदाजी केली असा जय हनुमान क्रिकेट संघाकडून आलेला सलामीचा बल्लेबाज अनुज याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. सुंदरशी बॅटिंग अनुज याची. मी सन्माननीय राजाजी लोणे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनुज याला प्रदान करायचा आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ